हे मैदान जर पाहायला गेलं ना तर अगदी गोलंदाजांना देखील तेवढंच मदत आहे आणि फलंदाजांना देखील तेवढीच मदत आहे. मग अगदी ड्यू फॅक्टर असो या नसो, मात्र दोन्ही टीमसाठी खऱ्या अर्थानं उपयुक्त असणारा हा मैदान आपण पाहताय दामतकरांचं. बॉल द्या, बॉल घ्या. चला मार्चला होईल सुरुवात. फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये रेडी झाली आहे जय हनुमान मानिवली टीम आणि बॅटिंगसाठी आपण पाहता जय हनुमान सरवली टीमचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. सलामीची जोड साखली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज कल्पेश पाटील आणि नॉन सेकंड वरती आपण पाहताय प्रशांत पाटील. पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील सलामीसाठी. आणि पहिलं षटक घेऊन जय हनुमान मानिवली टीम कडनं आपण पाहताय शरद मुसले. कसलगण टीम आपण कुठेही जाऊ नका, कारण की नेक्स्ट मॅच आपण विनर वर्सेस विनर अशी खेळवणार आहोत. त्याच्यामुळे आपण कुठेही जाऊ नका. इथून आपण पाहताय शरद मुसलेचा पहिला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय कटरचा वापर पहिल्याच बॉलवरती आणि इथून आपण पाहताय बाईच्या स्वरूपामध्ये आलेली ती सिंगल धाव. खोनी सी टीम या ठिकाणी उपस्थित झाले. त्या टीमला आयोजकांकडून विनंती करण्यात येते की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक 2026च्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहता आबिदबाई खोत आणि या स्पर्धेचे संयोजक ज्यांनी संपूर्ण या स्पर्धेची खऱ्या अर्थानं रूपरेषा आखली आहे आणि ज्यांच्या संयोजनाखाली ही स्पर्धा आपण पाहताय ते खुरमजी नजे यांनी तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट केलंय. तुम्ही या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. खुनी टीम कुणाल मात्रे यांच्या गावचा हा संघ चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 5 वरती. प्रशांत पाटीलच्या बॅटमधून चौकार. कुणाल मात्रे यांच्या गावचा हा संघ आपण पाहता या स्पर्धेमध्ये अगदी दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी खेळण्यासाठी आला. चला मॅच बॉल नसेल तर मात्र दुसरा बॉल घ्या. चला मॅच बॉल आलाय. मॅच स्टार्ट करा. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे तुम्ही पाहताय वानिवली टीम आणि दुसरीकडे आपण पाहताय सरवली टीम. या दोन टीमचा हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहताय प्रशांत पाटील यांच्या बॅटमधून पहिला डाऊन द ग्राउंड चौकार आलाय शरद मुसलेच्या विरोधामध्ये. हो आडव्या बॅटनं प्रहार चढवलाय. बॉल चला लॉंग ऑन सीमा पार आउट ऑफ द पार्क. प्रशांत पाटील ऑन फायर नाव ठोकलाय दर्जेदार षटकार. मान्यवर दामतगाव भडवलगाव ममदापूर विभागामधून भडवलवाडीवरून जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत सर्वांना विनंती करतो अमितभाई खोत यांच्या वतीने आपणास आमंत्रित केले जाते या आपण व्यासपीठावरती. आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरतून आपण पाहताय ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय संदीपजी गायकवाड सर या स्पर्धेचे निवेदक आहेत आणि प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी मान्यवर येतील त्या वेळी मात्र त्यांचा सन्मान त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. शरदनं कमबॅक लगेचच केलाय. अगदी डॉट बॉलच फेकला. 2 बॉलवरती मोठे प्रहार चढवले गेले प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र हा डॉट बॉल व पुन्हा एकदा फिंगर रोल करत असताना लेग कटरचा वापर केला. पडल्यानंतर बरोबर अगदी शरीरावरती बॉल अदलून अगदी शॉर्ट थर्डमॅन मध्ये निघालाय. तोपर्यंत लेग बायची एक सिंगल धाव इथून कंप्लीट केली जाते. दमदार ट्रॉफी आमदार ट्रॉफी आपण पाहता अभिजी खोत साहेबांना खऱ्या अर्थानं पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी आपण पाहता. दर्जेदार स्पर्धा. या स्पर्धेचा अगदी आपण पाहताय गुण गौरव
अगदी गेल्या 2 रात्रीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या आकर्षण जर पाहायला गेले ना तर या स्पर्धेच्या ज्या चमचमणाऱ्या आकर्षक ट्रॉफीज तुम्ही पाहताय त्या खऱ्या अर्थानं अभित खोत यांच्या हाईटपेक्षा देखील जास्त आहेत आणि त्यांनी तसं सांगितलं होतं की या स्पर्धेमध्ये जे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी असेल ती माझ्या हाईटपेक्षा जास्त असेल आणि ती ट्रॉफीज तुम्ही अगदी आपण पाहताय या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतीये. आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक, इलेक्ट्रिक बाईक आपण पाहता. लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला, मिड विकेटला मोठा चेस फिल्डरसाठी बॉल सीमा पार, इथून मिळतोय चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सध्याच्या घडीला आपण पाहता. जे अनुमान सरवली टीम कडनं आपण पाहताय प्रशांत पाटील इथून मात्र आक्रमकरित्या फटकेबाजी करत असताना, परंतु शरदनं त्यांच्या विरोधामध्ये जाजावेली टप्पे बॉल टाकलेत, त्यावेळी मात्र ते डॉट बॉलच आलेत, परंतु जाजावेली मात्र फुल टॉस बॉल टाकले, रडारमध्ये टाकलेत, त्याच्यावरती मोठे स्ट्रोक त्यांना आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण आमचा प्रेक्षक वर्ग आपण पाहता एन्जॉय करतो या स्पर्धेला. अगदी कालच्या रात्रीपासून तुडुंब गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी शेवटच्या मॅच पर्यंत जे प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 9 वाजून बरोबर 5 मिनिटांनी इथून ही मॅच चालू झाली होती. तो पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता आणि आता बरोबर 9 वाजून 10 मिनिटे झालीत, पहिलं षटक समाप्त झालं. चला, वेळ तुमच्याकडे फक्त 25 मिनिटं आहे. पहिल्या सत्रासाठी 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. जर ती झाली नाही तर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुमचा 30 या सर्कलच्या आतमध्ये येईल. मग तुम्ही त्यावेळी विचारू शकत नाही की तो फिल्डर आतमध्ये कसा आला. चला, मॅच स्टार्ट करा. सेकंड ओव्हरला गोलंदाज कौशल थोरवे. कौशलच्या विरोधामध्ये फटका, डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. चौकार आला डाऊन दी ग्राउंड. 4 धावा इथून मिळतील. धावांना धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र तब्बल 21 वरती. 21 धावा धावफलकावरती आपण पाहताय. कल्पेश पाटील आणि प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये. अगदी चला, बॉल द्या. मॅच बॉल त्या ठिकाणी गेलाय. चला, आला मॅच बॉल आला. प्रेक्षक वर्ग आमचा त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय अगदी हुशार आहेत. त्यांना माहिती आहे मॅच साबळी थांबतीये, मग लगेच अगदी आपण पाहताय आमचा प्रेक्षक राजा त्या ठिकाणी त्या बॉल आणण्यासाठी जातोय. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आपण या आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत करूया. अगदी आपण पाहताय कित्येक रजनी स्पर्धा या मैदानावरती होत असतात, परंतु जो प्रेक्षक राजा या स्पर्धेसाठी येत असतो तो मात्र अगदी आयोजकांना ती मदतच करत असतो. ज्यावेळी मैदानाच्या बाहेर बॉल जात असतो त्यावेळी खऱ्या अर्थानं तो बॉल आतमध्ये पुरवण्याचं काम तो आमचा प्रेक्षक राजा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी करत असतो. त्यांचं मनापासून धन्यवाद. यावेळी हलक्या हाताने ड्राईव्ह केला, शॉट एक सकावरच्या बाजूने काढला, डीपमध्ये बॉल निघाला, डीपमधनं फिल्डर वेगानं आलेत, फेकी बरोबर सॅकिंग एंडवरती झाली आहे. तोपर्यंत एक धाबीतून कंप्लीट होती आहे, एक सिंगल आली आहे. 22 धावा धाव फलकावरती. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. कौशल थोरवे सेकंड पॉवर प्ले मध्ये कौशल थोरवेला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना. जबरदस्त मॅच. थंडीचं प्रमाण अगदी आपण पाहताय पुनश्च एकदा वाढलंय. गुलाबी थंडी आणि त्या थंडीचा आस्वाद घेत असताना कट केलाय, फटका मिस गे, फिल्डर पाठीमागे जात असताना कॅच ड्रॉप. डीप मध्ये बॉल चाललाय, बॉल हातामध्ये मिळतच नाहीये. जोपर्यंत मिळतोय तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि 2 धाव्यांना धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते मात्र 24 वरती. 24 धावा धावफलकावरती आल्यात.
स्क्वेअर कटचा फटका बॉल सीमा पार गोलीच्या वेगाने निघालाय चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये फ्लाइंग स्टार्ट मिळालाय. सुसाटानं सुटलेत जय हनुमान सरवली टीमचे दोन्ही सलामीचे फलंदाज कल्पेश पाटील आणि प्रशांत पाटील. हो पुन्हा एकदा वेगानं बाट फिरली. यष्टीरक्षकांना चुकी केली. बॉल आता तो निसटलाय. धावेचा प्रयत्न. हो चान्स बनलाय समोरच. अगदी आपण पाहतोय सेकंड एंड वरती फलंदाज पुढे निघाला होता परंतु 9 सेकंड वरती फेकी झाली आहे. चुकीच्या ठिकाणी फेकी झाली आणि मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. कदाचित सेकंड एंड वरती बॉल लागला असा तर मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असं परंतु तिथे पोहोचलेत सुखरूपरित्या कल्पेश पाटील. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती आल्यात 28 प्रति षटक. 14ची सरासरी राखली जाते. 14च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्यात 28. विकेट मात्र आली नाहीये. स्टार्ट चांगला मिळालाय जय हनुमान सरवली टीमला. कल्पेश पाटील आणि प्रशांत पाटीलनं जो स्टार्ट दिला जी पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. 6 बॉलमध्ये 10 या धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतात कल्पेश पाटील. 6 बॉलमध्ये 15 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात प्रशांत पाटील. चला वेळ घेऊ नका. वेळ आपल्याकडे कमी आहे. तुम्हाला ज्या वेळी षटक समाप्ती होईल त्यावेळी तुम्हाला टायमिंग या ठिकाणी सांगितलं जाईल. आता मात्र 9:16 झालेत. 9:10 तुमचं पहिलं षटक समाप्त झालं होतं. 9:05 मार्च स्टार्ट झाली होती. आता मात्र 1 मिनिट तुम्ही अधिकचा घेतलाय त्याच्यामुळे आता हे षटक तुम्हाला 4 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट करावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 28वा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहता शरद मुसले सेकंड स्पेलमध्ये. पहिला स्पेलमध्ये 15 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हो इथे खडे बॉल चाललाय. लॉंग लेग सीमा पार. प्रशांत पाटीलची ताकद ताबडतोब षटकार. मोठे फटके शरद मुसले वरती. खऱ्या अर्थानं प्रशांत पाटीलनं पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं. मग त्यानंतर कॅप्टननं ही प्लॅनिंग आखली गेली. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये प्रशांत पाटीलच्या समोर शरद मुसलेला आणलं आणि पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवरती ते आक्रमण झालंय. षटकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारानंतर धावसंख्या फ्लाय होती जाऊन पोहोचते ती मात्र 34 वरती. सुसाटानं सुटलेत वेगाने. आपण पाहतो मिस्कात शेठ खोत या ठिकाणी उपस्थित झालेत आणि हरिभाई या ठिकाणी उपस्थित झालेत या पण व्यासपीठावरती. ओ फटका मिस टायमिंग आहे. बॉल बराच का लाभेमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी जज करतात. हो चांगलं जजमेंट. पकडले कॅच. पहिला ब्रेक थ्रू इथून मिळवून देत असताना सेकंड स्पेल मध्ये शरद मुसले ताससाठी खऱ्या अर्थानं या गोलंदाजाचा वापर केला होता. कॅप्टनचं कौतुक असेल की ते धाडस दाखवलं. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र ती विकेट मिळवली. त्या विकेटच्या शोधामध्ये जय हनुमान वानिवली संघ होता. ती महत्वपूर्ण विकेट आली आहे. प्रशांत पाटील आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दीपेश पाटील. आणखीन एक पाटीलची पाटीलगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. प्रशांत पाटील बाद झाले. आता दीपेश पाटील. ओ लोवर फुलटाच बॉल हलक्या त्यानं स्केअर केला. फिल्डर डीप मध्ये. ओ आणखीन एक कॅच. बॅक टू बॅक विकेट. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॅक टू बॅक मोठे फटके येत होते. इथून मात्र आता मोमेंटम शिफ्ट झालाय. पहिली विकेट आल्यानंतर अगदी आपण पाहताय प्रशांत पाटीलच्या पाठोपाठ दीपेश पाटीलला देखील परत पाठवलंय. शरद मुसलेनं केलाय कमबॅक.
दीपेश पाटील बाद झाले आणि आता मात्र नितीन पाटील, सगळे पाटीलच आहेत. पाटलांची दादागिरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर शरदची दादागिरी आता गोलंदाजीतील पाहायला मिळतीये. बरोबर प्लॅनिंग आखलं आणि इथून मात्र 2 विकेट बॅक टू बॅक आले. विकेट हॅट्रिक हो मिळणार का हे प्रश्नचिन्ह, परंतु इथून चांगला बॉल पाहायला मिळतोय. लेफ्टी बॉलर आहेत, पडल्यानंतर बॉल अगदी स्लाइटली बाहेर निघतोय. नॅचरल स्विंग लेफ्टी बॉलरकडे आपण सातत्यानं पाहिला. तो आता शरद मुसलेचा इथून पाहायला मिळतोय. 4 बॉल झालेत, धाव फलकावरती 34. कमी गतीने टाकलाय, पीक करता आला नाही. आणखीन एक विकेट, इथे मात्र कॅच ड्रॉप. बरोबर शॉर्ट थर्डमॅन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते, त्यांच्या हातामध्ये सोपा सहजरित्या झेल आला होता, परंतु झेल ड्रॉप झाला. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील तो प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डरचा होता, परंतु त्यांच्यापासून भरपूर दूरच गेलाय निघून बॉल. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. एक कॅचची किंमत मागच्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली, 35 धाव फलकावरती. आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी ते पाहायला मिळालंय, ज्याच्या वेळी एखाद्या फलंदाजाची कॅच ड्रॉप होते. हो चांगला बॉल, कमी गतीनं खऱ्या अर्थानं फिंगर रोल करत असताना लेग कटरचा वापर करतात रायटी फलंदाजाच्या विरोधामध्ये. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाले. धाव फलकावरती आल्यात त्या 35 धाव फलकावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता एकीकडे जय हनुमान वानिवली टीम, तर दुसरीकडे आपण पाहता जय हनुमान सरवली टीम. या 2 टीमचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आमदार ट्रॉफी दमदार ट्रॉफी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाणी हवं आहे मैदानामध्ये, पाणी घेऊन जा. 3 षटक समाप्ती झाल्यानंतर लगेच 12वा प्रतिनिधी आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. बघा जे नियम आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगितलेत, त्याच्यामुळे तेच नियमावली आपण प्रत्येक स्पर्धेमध्येच राहणार आहेत. ज्यावेळी एखादी टीमची बॅटिंग चालू असते आणि त्यावेळी त्या एखाद्या टीमनं तो मोठा फटका मारला, त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातो, मैदानाच्या 4ही बाजूनं काळोख आहे, अशा वेळी खऱ्या अर्थानं आमच्या आयोजकांना देखील तो बॉल सापडत नाही. मग त्यावेळी स्क्वॉडमधील एखादा प्लेअर जर बॉल आणण्यासाठी गेला तरी कोणतीही पॅनल्टी नसणार आहे. तुम्ही बिंदासपणे तो बॉल आणण्यासाठी जाऊ शकता. धावसंख्या 35 आणि गोलंदाजीसाठी आला वैभव थोरवे. याच मैदानावरती जय हनुमान वानिवली संघानं बरेचसे कारनामे केलेत, परंतु इथे आपण पाहतोय स्विच हिटचा फटका. 440 वोल्टचा झटका ठोकलाय पहिल्या बॉलवरती वैभव थोरवेच्या विरोधामध्ये. षटकार नितीन पाटीलला जीवदान मिळालं होतं आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलत असताना अगदी स्विचिटचा हा फटका 6 धावांची बोर उमटवली आहे. 41 धाव फलकावरती आलात. पहिल्याच बॉलवरती षटकार. ओ यावेळी अगदी आपण पाहता शपलून खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे खेळायचा होता, स्कूप करायचं होतं, परंतु बॅटन बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथून आपण पाहता डॉट बॉलच पाहायला मिळतोय. एक जबरदस्त स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहता. अहमदाबाद चषक 2026. जसं नववर्षाला सुरुवात झाली तसं नववर्षाची पहिली रजनी स्पर्धा कर्जत विभागामध्ये आपण पाहता. या हंगामाची या सीझनची देखील पहिली रजनी स्पर्धा याच मैदानावरती आपण पाहिली आणि त्यानंतर मात्र या वर्षाची देखील पहिली रजनी स्पर्धा. ओ स्क्वेअर कट केला, फटका चांगला डीप मध्ये, त्याच फटक्यासाठी प्रोटेक्शन ठेवण्यात आलं, परंतु तिथे फंबल झालाय. सिंगल या ठिकाणी आपण पाहतोय सौद भाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. बघा छोटा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. क्रिकेट वरती खऱ्या अर्थानं आत्तापासूनच इतकं प्रेम आहे की मात्र क्रिकेट त्यांना मैदानावरती घेऊन चाललंय. बरोबर अगदी मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. चला टाइम आपल्याकडे नाहीये,
बरोबर जर पाहायला गेलं तर अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि 9 वाजून 24 मिनिटं झाली आहेत. हो फटका चांगला आहे. बॉल सरळ सीमा पार आला लॉंग लेगला. आणखीन एक जबरदस्त फटका चौकार. जे मास्टर डीजे साहिलची साथ आम्हाला लाभली आहे. नाहीतर मग आम्ही ज्या वेळी आमचा टर्न असतो त्यावेळी साहिल मैदानाची पाहणी करण्यासाठी जरूर जात असतात. इथून आपण पाहता डॉट बॉल आलाय. डॉट बॉल धावफलक तिथेच शिरावलाय. 47 धावफलकावरती शेवटचे काही सेकंद बाकी आहेत आणि तो शेवटचा बॉल. हो यावेळी स्क्वेअर कट केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतात. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक देखना फटका नितीन पाटीलच्या बॅटमधून चौकार. नवीन गोलंदाज आपण पाहताय जयेश थोरवे गोलंदाजी मार्क वरती. इथून देखील आपण पाहतोय फटका चांगला डीप मध्ये अगदी खराब क्षेत्ररक्षण इथून आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतात. 2 धाब्यानं 53 धाबा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. जयेश थोरवेचं शेवटचं षटक आपण पाहता. स्लॉगरला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉलवरती दुहेरी धाव. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये खराब कामगिरी झाली आहे. जे अनुमान वाढवली टीमकडनं आपण पाहता. हो यावेळी खेचून मारलाय ऑन साईडला. ताकदीचा वापर. बॉल हवाई सफर सीमा पार. मिड विकेटला क्लिअर केलाय. ठोकलाय षटकार. षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59. 59 धावा धावफलकावरती. ओ फुलेलेंचा बॉल पंचांकडे अपील. यश पंच फिंगर अप. फलंदाज OUT आउट. कर
कमी गतीने टाकला, पीक करता आला नाही, पाठीमागे चालला, शॉट फाईन लेगला, फिल्डर आहेत, मिळेल सिंगल. ज्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं मोठे फटके आलेत, जाणं मात्र अगदी आपण पाहताय गोलंदाजावरती तो दबाव निर्माण केला, त्या फलंदाजाला नॉट सायकल वरती ठेवण्यात आलं होतं. आणि आता मात्र फायनली शेवटचा बॉल फेस करण्यासाठी तो सायकल एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. नितीन पाटील ऑन स्ट्राईक जयेश थोरवेच्या विरोधामध्ये. 5 बॉलमध्ये जयेश थोरवेनं धावा दिल्या, त्या 9 विकेट आली ती 1. आता शेवटचा बॉल असेल पहिल्या सत्रातील. हो, शेवटचा बॉल देखील आपण पाहता डॉट बॉलच टाकला. इतकी जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली जयेश थोरवेचे. आपण पाहता शेवटचं स्लॉगरचं षटक असतं आणि त्याच षटकामध्ये आपण पाहता मोठ्या प्रमाणामध्ये धाबा जमा करत असतात, परंतु त्याच षटकामध्ये इतकी अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली जयेश थोरवेची. त्यानं फक्त 9 धाबा देत 1 विकेट मिळवली आहे. एकंदरीत डाव पहिल्या सत्राचा इथे समाप्त झाला. धाबा धावफलकावरती आल्या त्या 60 आणि टार्गेट असेल ते मात्र आता जय हनुमान वानिवली टीमच्या अगेन्स्ट 61 या धावसंख्येचं. आणि या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की मात्र या धावसंख्येचा बचाव केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल करूया आणि या आवाज ऐकूया पुनश्च एकदा, ज्यांचा आवाजाची खऱ्या अर्थानं प्रत्येकाला उत्कंठा आहे, ते लेजंड समालोचक दशरथ पाटील सरांना. थँक्यू. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा आमदार ट्रॉफी, दमदार ट्रॉफी. येस, धन्यवाद योगेश ढोले. नंतर दमदार समालोचन तुम्ही ऐकलं. महेंद्र शेठ थोरवे, वनमॅन शो, वनमॅन आर्मी, कर्जत खालापूरचं जबरदस्त योगदान देणारा विकासाचे महामेरू मेरुमणी, दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व असे दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावाने ही स्पर्धा, त्यांचे कट्टर समर्थक निकटवर्तीय अभिदभाई खोत यांची ही स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. अतिशय विख्यात मैदान दामत. सर 2 मिनिटं फक्त. राजेश सर, तिसरा राऊंड. कृपया थर्ड मॅच बिटवीन कुठल्या टीम आहेत रे बा? सेकंड राऊंड. विनर 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 विनर. ओके. कृपया कसलकडं जाणार नाही, कसलकडं इथं आहे, त्यांना तुम्ही कुठे जाऊ नका प्लीज. तुम्हाला नंतर सामना लगेच खेळायचा आहे विजेत्या संघाबरोबर. याच्या सामना विद्यमान सामना त्यातला विजेता संघ तुमच्याशी 2 हात करेल. 13 तारखेला या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल, मेगा फिनाले. त्या स्पर्धेत कदाचित डान्सिंग अंपायर गोट्या कदाचित. चला जरा सुटक फिल्डिंग. बॅट्समॅन जय हनुमान वालिवली वन द टॉस, डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. तर सरवलेवाले फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आणि पहिली जोडी पाठवून द्या जय हनुमान वानिवलीवाले. चला, सलामीची आरंभीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, सक्रिय जोडी कार्यरत. अतिशय दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे, वनमॅन शो, कर्जत खालापूरची ही महाशक्ती शिवसेना समा. कृपया माईक बंद करा प्लीज. स्टेजवर माईक बंद करा जरा प्लीज. जर चालू असेल तर चालू करा, कारण इथं आमच्याकडे प्रॉब्लेम होतो जरा प्लीज. अतिशय दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे, शिवसेनेची महाशक्ती,
एकनाथजी शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक आणि निकटवर्तीय. त्यांचा शब्द म्हणजे शिंदे साहेब प्रमाण मानतात. तर पहिलं षटक घेऊन बॉलिंग मार्क तयार. गोलंदाच्या बोहड्यावर पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. काय पाहिजे रे? बॉल नाही मग काय करणार? अरे बॉल जरा कमी वापरा बाबांनो, त्याच्यात 5 किलो कांदे येतात. मग काय 80 रुपयाला बॉल आहे ना, मग कांदे किती आहेत? 15 × 75, 15 रुपये किलो होलसेलमधला भाव सांगतो. हे देखो धन्यवाद. अच्छा अच्छा, खोणी संघाचे अष्टपैलू ऑलराऊंडर यश मात्रे. चला पहिली जोडी मैदानामध्ये. पहिला फलंदाज स्ट्रायकरचा जय हनुमान आणि जय भोलेनाथ अशी ही बिग बॅटल, कडी धुंद कडवा प्रतिकार. दोन्ही ही टोळकी आमने सामने. दोन्ही नाही, एक भोलेनाथ आहे ना, दोन्ही जय हनुमान. क्या बात आहे. अविनाश चौधरी, शरद मुसले. क्या बात आहे. दुसरीकडे वैभव थोरवे. चला पहिले षटक घेऊन बॉलिंग मार्क तयार. सरळी संघाचा विस्फोटक आणि हा यस पहिला पुन्हा आक्रमण. हो हो, व्हॉट अ मॅग्निफिशंट फिल्डिंग. आणि हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचा बदन. अतिशय खराब सुरुवात आणि हा झेल वाजता वास्तविक असं वाटलं. वैभव अविनाश चौधरी बॉलिंग मार्क होते या संघाच्या वतीनं. पहिलं षटक प्रगती पदावर. फिरोज भाई कमी तिथे आम्ही संदीपजी गायकवाड, कारण द्यामतकर त्यानं दत्तक घेतलंय. सगळा त्यांचा इकडंच आहे. कर्मभूमी जन्मभूमी सगळी इकडंच. आणि हे आपलं हक्काचं मैदान आहे. प्लीज हे मैदान कधीही जाऊ शकत नाही, कुठला बिल्डर घेऊ शकत नाही. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू चकून गेलाय, चेंडू गेलायच. आणि हा यस पुन्हा एकदा अफलातून स्ट्रोक, चांगला फटका. फॉर पेचा पुरेपूर फायदा उचलत आहेत. संघाची धावसंख्या 4 ओव्हर 1 बिनबाद 4 4 for none. धावसंख्या 5 ओव्हर मगाशी एक आली होती सिंगल. 61 धावांची गरज, 12.20 असं हे इक्वेशन. टार्गेट नक्कीच कठीण असेल, शेवटी क्रिकेट आहे. मग जेव्हा मागच्या सामन्यामध्ये 5 चेंडू राखून कसलकन संघानं पहिला व्हाईट वॉच दिला, प्रतिस्पर्धी संघाला धोबी पजार दिला. उमरोळी संघाची बाजार. चला बॉलिंग मार्क होता यार अविनाश चौधरी. हो हो हो, यस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, थोडासा आउटस्विंगर. मॅग्निफिशंट बॉलिंग, डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धाव बघा आमच्या स्क्रीनवर. आणि 55 नो बॉलचा इशारा. यस यस मिस्टर रोशन सकपाळ हे ऑनलाईन बघत आहेत. त्यांच्या या कसरगंज संघाने शुभेच्छा आल्यात. धन्यवाद रोशन सकपाल, तुम्हाला नंतर मी अटेंड करतो. तर कसला नो घेतलाय? नो बॉलचा का? हाईट नो. येस हाईट आहे म्हणजे मग टाईटच आहे. आणि सुप्रसिद्ध समालोचक रोशनजी सकपाळ कसरगंज संघाचे शुभेच्छा आल्यात. धन्यवाद मंडळ आभारी आहे. आणि हा हलक्याचा पुश करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. दुसऱ्या धावापासून वंचित 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 6 for 6 for none.
7 धावा मगाशी नो बॉलचा होता. अतिशय चांगलं अंपायरिंग या स्पर्धेसाठी सगळे व्यावसायिक, धरून बांधून एक पण नाही. हा यस, हे महेंद्र शेठ थोरवे यांचे हे दमदार अतिशय अभितजी खोत उपतालुका प्रमुख चषक. राईट आर्म होते विकेट, चांगलं टायमिंग मिळते. 4 धावा. यस, नेत्रदीपक क्लासिकल स्ट्रोक दर्जेदार फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वृद्धिंगत होईल. टोटल स्कोईज 11, बिनबाद 11. टार्गेट पाहिजे 12.20. वानिवली आणि सरवली भिवंडी तालुक्यामधला नामवंत संघ त्यांच्या विरोधात अशी ही बिग फाईट. 2 टोक्यामध्ये घमासान, रणधुंदुभी, रणधुमाली, रणकंदन. वैभव थोरवे आणि मुसळे ना रे, शरद मुसळे. अविनाश चौधरी तयार, बॉलिंग मार्क करा. बॉल बॅक तब्बल लास्ट डिलिव्हरी. पहिली ओव्हर चालू आहे भाऊ, काय करणार. आणि या स्पर्धेचे आहे CEO गुज्जर भाई. जास्त सगळे मेले मत इथं येत लावतात क्रिकेटच्या, दुसरं नाही. दुसरा बाजार नाही लावत तिथं. नाही तर काही ठिकाणी सोमवार बाजार असतो, आठवडा बाजार असतो. इथं फक्त क्रिकेटचा बाजार आहे, ते पण गुज्जर. हो हो हो, काय टायमिंग, दमदार टायमिंग. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक्स. पहिला चौकार, नंतर माझा षटकार, अशी यथेच्छ मनसोक्त मनोमरात फटकी पाहिजे. धावसंख्या झाली 17. 17 बिनबा 17. तर शेकोटी पेटवली का काय आहे. हो हो, ग्रेट बॉलिंग. पहिला दिला आवळा, नंतर घेतला कोहळा. यस, पहिले षटक फिनिश. 6 चेंडू संघाची धावसंख्या 17 फॉर द लॉस ऑफ 1 बाद 17 वर 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 12च्या नंतर यस, 11:15 वाजले तब्बल, नाही 9:45 वाजता आहेत. चला बाबा लवकर जा बाबा. जयेश थोरवे. चला वन डाऊन द फलंदाज परेश माळी. का कोण आहे माळी. थोरवे, मुसले, माळी. ऑलराऊंडर. यस, सर्व समावेशक, सर्व धर्म समभाव. वन डाऊन द फलंदाज परेश माळी. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट. संघाची धावसंख्या 1 बाद 17 वर. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होता या संघाचा दुसरा गोलंदाज, दुसरा मीडियम पेसर, मध्यमगती गोलंदाज. अतिशय चांगलं क्रिकेट, दमदार स्पर्धा. महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावाने ही लॉन्च झालेली स्पर्धा. दमदार आमदार परेश माळी. आणि बॉलिंग मार्क होता या बॉलिंग मार्क होता या परेश माळी. जयेश आणि परेश. हितेशजी तरे यांचं हे दमदार. आणि हा यस, पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आणि यस, अतिशय चांगली डिलिव्हरी पुन्हा एकदा. असा जर बॉलिंग अटॅक केला ना तर नक्कीच. परेश माळी संघाच्या वतीनं दुसरं षटक. तर नेक्स्ट मॅच विल बी, दोन्ही ही विजयी संघ आहेत. एकीकडे कसल खंड आणि याच्यातला विजेता संघ, अशी ही फाईट होईल.
4 ओव्हरची असेल. दुसरा पहिल्या फेरीतील सामना हा 5, नंतर 4, नंतर 3. येस, कासम नाईटचे टुर्नामेंटचे सर्व जबरदस्त आयोजक रजनीकांत माळी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. बघा ही स्पर्धा कुठं कुठं पोहोचली. येस, दुसरा फलंदाज बाद. सेकंड विकेट फॉलन ऑन द स्कोर इज 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. दुसरा गडी गायरत, दुसरा हादरा, दुसऱ्या विकेट एक्झिट, द्वितीय विकेट स्वाहा. 2 बाद 18वर 61 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. MTC तर टी घातलं तर काय राहील सांगत नाही मी, आता त्यांना समजलं ते. चला टोडावून दाखवा फलंदाज प्रतीक. अरे आडनाव बिडनाव आहे का नाही काय? हा, खैर मोडे. सगळे वेगवेगळे अँगल आणलेत. खैर मोडे कर्जत मध्ये आहे. मग रसायनीमध्ये तुम्ही आहेत. अच्छा अच्छा, वानिवली. हा म्हणे म्हणून ते तिकडं रसायन मला फोन आला होता रजनीकांत मालीचा. कासम जी नाईट स्पर्धा त्याचे दमदार आयोजक. बरोबर, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी. तेच फोन करणार ना, दुसरे कशाला कधी मरायला करतील. हो हो येस, लेटकट केलाय पुन्हा एकदा चंडूला बॅकवर्ड गलीला. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 19. 2 बाद 19, 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 61 धावांची गरज. 3 बॉल्स टू गो इन दी सेकंड ओव्हर. मिस्टर परेश माळी. अतिशय चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा संकुल, दमदार स्पर्धा. दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं या स्पर्धेचे आयोजक. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. नो प्रॉफिट नो लॉस. लॉसच जास्त, प्रॉफिट नाहीच. नो. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. नेत्रजन टायमिंग चंदूला एक्स्ट्रा कवन लॉंगर मॅन जंबोदोन. चांगलं सिलेक्शन. धावा मिळतील तब्बल 4 धावा मिळतील. नेत्रदीपक टायमिंग, लावण्य सुंदर फटका, चार्मिंग अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर झालाय 22-23. 2 बाद 23. 2 बॉल्स टू गो. फलंदाज डावकुरे आता अतिशय क्लासिकल शरद मुसले. ओहो, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. जोरदार अपेल, परंतु पंचांना मात्र नकार. ताबा पंचांचा निर्णय अंतिम असे प्लीज. जय हनुमान सरवली. हे चेंडू मात्र अप्रतिम होता. थोडासा कट झाला, दिशा बदलली गेली. स्विंग अँड मिस. रिव्ह्यू घेतलं काय? तुम्हाला काय काय कॉडबेन बघायचं काय? डॉट आहे का बघायचं? अच्छा अच्छा यस. तुम्ही पुढचा बघा, आम्ही मागचा बघतो. काय सांगणार आता? हां तामादरा म्हणजे बॅटला ब्रश करून गेलाय. फक्त तो 1 टप्पे आहे का एवढंच आम्हाला क्लिअर करायचं आहे प्लीज. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. तुम्ही या नाही तर ना. तेच बघतो ते. फिरोज भाई
चल फलंदाज अजून जरा डाऊट असेल तर यू कॅन चेक, नाही तर आमचे सुचवतील, तुम्ही निघून जा हो. तर फलंदाज नॉट आउट आहे, 1 टप्पे गेलेला आहे. क्लिअर डिसिजन, क्वालिटी आणि क्लिअरिटी ही MTC आहे. या ठिकाणी एक सिनियर वरिष्ठ प्लेयर ज्याने खऱ्या अर्थाने दामदगावचं नाव 7 समुद्र पार नेलं ते म्हणजे अख्खा अक्रम, माननीय अक्रमजी टिवाले यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं Yes, मनापासून sir. हार्दिक धन्यवाद. स्वागत. येस मंडळ आभारी आहे बघा आपण आलात या स्पर्धेला उपकृत केल्याबद्दल. चला बॉलिंग मार्क होता यार, ग्रेट डिलिव्हरी, चांगला चेंडू, सुपर बॉलिंग. हो अगेन दॅट शुड बी डॉट बॉल. भन्नाट मारा, सुसाट मारा, चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचं मेतकूर मन नाही. धावसंख्या रोडावली, धावसंख्या लुली पडली. 12 चेंडू आणि संघाची धावसंख्या. पहिल्या षटकात धावा दिल्या 17, नंतर मागतं फक्त 6 धावा दिल्या. काय गोलंदाजी केली, भन्नाट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं बॅकफुटवर. 12 चेंडू संघाची धावसंख्या 23 म्हणजे प्रति षटकामागं 11.5 धावांचं इक्वेशन. 18 चेंडू आणि पाहिजे जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 38 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण आहे. 33-39 ॲप्रॉक्सिमेटली रँडमली 13 धावांची गरज प्रति षटकामागं. यस LED लाईट येऊन जाऊ ना, एक लाईट का काही समजत नाही मला. लपंडाव आहे, अशा लाईटी लग्नामध्ये असतात नाही का, विजणार जाणार, नाही तर डिस्को, नाही तर पबमध्ये, नाही तर हुक्का पार्लर, बुक्का पार्लर. आयला सगळे रात्री धंदे चालतात ते, सगळे फालतू कामं. चला बॉलिंग मार्क होता या जयेश पाटील. तिसरं षटक प्रगती पथावर. पहिला चेंडू तयार जयेश पाटील. काय रात्री झोपला का नेमकं काय करणार, हुक्क्याचा आधार घेणार पुन्हा दिवसभर झोपणार मात्र. आणि दिसतात बघा चर्ची सारखे. मग दिवस झोपल्यानंतर काय कसं काय सांगा, मग चेहरा कसा दिसायला, चर्शी. चल राईट आर्म होते विकेट जयेश. तिसरं षटक प्रगती पथावर. 18 बॉल 38 धावांची गरज. 18 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 38 रन्स. पहिला चेंडू पुन्हा धाव. हो चांगली डिलिव्हरी बघूया, जोरदार अपेल फॉलो थ्रो मध्ये बघूया. काय भन्नाट चेंडू होता. पुन्हा एकदा डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. फिरोज भाई जरा दडस थोडंसं, फक्त डोंगण दिसते तुमचं इथं, दुसरं काही दिसत नाही. तेच सांगतो तुम्हाला, मग आम्ही झूम कसा करणार. अरे हा यस पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये यस आणि हा धक्का बसेल. सब डिसमिसल. विकेट क्रमांक 3 फॉलन. तिसऱ्या विकेटची गठडी वळली गेली. गाशा गुंडाला गेला. तंबूचं तिकीट येतात. चले जाओ गुटखा खाओ, जाइए आयोडेक्स मलिये. 3rd विकेट. यस आणि जिंकण्यासाठी पाहिजे 16 मध्ये 38. एकही धाव नाही. दमदार गोलंदाजी. दुसऱ्या षटकात फक्त 6 धावा. यस क्या बात आहे, दमदार. लखन कांबळे बघा, एकही असं नवीन नाहीत ना. वानिवली रसायनीमधली ही बलाढ्य टीम, परंतु आज मात्र थोडीशी ढेपाळलेली आहे. थोडीशी बॅकफुटवर झालेली दमछाक. पिछे हट. पहिल्या षटकात जसा 17 धावांचा अपवाद सोडला, नंतर मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. अचूकता, दाहकता, भेदकता असा परिपूर्ण बॉलिंग अटॅक. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. महेंद्र शेठ थोरवे अतिशय डायनॅमिक, डॅशिंग, युनिक पर्सनॅलिटी, दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. आणि एकनाथजी शिंदे साहेबांचे यांचे कट्टर समर्थक. त्यांचा शब्द हा प्रमाण मानला जातो. आणि त्यांचे कट्टर समर्थक अभितभाई खोत. चला जयेश नवीन फलंदाज, नवीन बॅटर लखन कांबळे खेळेल. डावकऱ्या त्याचा गोलंदाज. पुन्हा एकदा हलक्यानं पुश करण्याचा प्रयत्न. फक्त 1 धाव मध्ये 1 से ज्यादा कुछ भी नाही. दुसऱ्या धाव 29. संघाची धावसंख्या बॉल राहिले 17 आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 15-37.
भरपूर फासलाय 22चा अंतर तफावत. संघ थोडा दडपानी खाली, थोडासा बॅकफुटवर. सरवली भिवंडी तालुक्यामधला नामवंत संघाने त्यांना मैदान देखील चांगलं आहे. कुठलीही स्पर्धा असली आता नुकतंच त्यांच्याकडं हो खासदार चषक. पुन्हा एकदा ग्रेट बॉलिंग, सुपर बॉलिंग आणि हा गेला डॉट बॉल. कुर्म गती, संत गती, मंद गती, फलंदामध्ये ढेपाळले, जबरदस्त हँग झाले. त्याच्यापेक्षा चायनाचा मोबाईल परवडला, तो तर मध्ये मध्ये चालतोय, त्यांच्यापेक्षा जास्त हँग. वानिवलीची बॅटिंग. बॉलिंग यस. वानिवलीवाले बर्गर पिझ्झा खाय खातात, पाया मुंडी खा मग कसे शॉटवर शॉट, शॉटवर शॉट, शॉटवर शॉट म्हणजे षटकार आणि चौकार. अरे असं कसं चालायचं? नाईटला खेळताय, दिवसा नाही खेळत. आणि लाखाची स्पर्धा आहे हो. आणि हा पुन्हा आक्रमण करण्याचा पण ना. आणखीन एक विकेट. कोणीही थांबायला तयार नाही, सगळे आयाराम गयाराम. चला विकेट गेली चौथी. आणि हा मोठा फटका मारला जाता. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता आणि एक खरा फटका, तकला तो फकडा, बिगडी फटका. नवीन फलंदाज जाईल मिडल ऑर्डर मधल्या फलिती फलंदाज कौशल थोरवे. आता मात्र अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. वानिवलीवाले तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे. तेवढ्या लांबून तुम्ही आलात. कसलखंड पनवेल तालुक्यामधून आणि खालापूर तालुक्यामधली एक बलाढ्य टीम. त्याच्यामध्ये चावणे पण वाटतं ना रे. चावणे आहे ना? हा चावणे आहे ना? यस, म्हणजे चावणे देखील तिकडचे आणि तुमच्याकडचेच. हां चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो कृपया कसळ संघाचा कॅप्टन ते येऊन राहा प्लीज. सागर भोईर गोलंदाज आहे ना? यस भोईर सरवली. अतिशय दमदार गोलंदाजी. सरवलीमध्ये बऱ्याच टुर्नामेंट होतात. नुकताच त्यांच्याकडे खासदार चषक जो संपन्न झाला. आपल्याला निमंत्रण तर पण जाता आलं नाही. प्रभाकर पाटील यांनी बरेच कॉल केले की बाबा एक दिवस तर द्या आम्हाला. तर वानेरी टीमसाठी जॅकभाईकडून शुभेच्छा दिल्यात. रजनीत गमाली यांचं ऑनलाईन हे आपलं लाईव्ह टेलिकास्ट, थेट प्रेक्षेपण. बऱ्याच ठिकाणी स्पर्धा बोलली. दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. हे खरं म्हणजे योगदान आहे, यांचं यश आहे. हो हो यशस्वी कलाचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू निघून गेला आहे. मिळते म्हणते 4 धावा. या चांगला शॉट लखन कांबळे. चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक ऑन साईडला. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली तब्बल 28 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 32 किती 33 धावांची गरज. 18, 11, 33, 22 डिफरन्स आहे. टार्गेट होऊ शकतं असं काही नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. मध्ये मध्ये इंग्रजी बोलावं नाही म्हणणं कॉमेंटेटर येडचं आहे. नाही नाही मला काय इंग्रजीला वागिनीचं दूध म्हणतात. मध्ये मध्ये इंग्रजी बोलायचं नाही आहे तरी बोलायचं. ज्याला 10वीच्या परीक्षेला इंग्रजीत 3 वेळा नापास, मग चला आता टाइम्स ऑफ इंडिया घेऊन फिरणार. ज्याला घंटा समजला त्याला इंग्लिश. चला 11 बॉल 33 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी. आणि हा यस पुन्हा हुक करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगलं. हो 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 आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी होती परंतु धावा झाले तब्बल. यस लखन कांबळे ना. चांगली बॅटिंग. थोड्याशा आशा मात्र पल्लवी झाल्यात. चांगला फटका, दमदार स्ट्रोक. पुन्हा एकदा 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली.
उर्वरित समीकरण 10 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 29. 2.90 90 हा नाही तर जरा देशवाले तर पळायचे इथून. दहा मध्ये 29. 10 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 29 रन्स. बॉलिंग मार्क पर तयार. अतिशय रंगतदार सामना. वारिवली संघाचा पुन्हा एकदा कमबॅक. रसायनी पट्ट्यामधली ही चांगली टीम. हो हो चांगला चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय आणि मिळेल एक धाव. संघाची धाव संख्या जिंकण्यासाठी म्हणजे 9 चेंडूमध्ये आणि पंचांचा लेग बायचा इशारा. यस हवांदर धाव संख्येत बर. हो चांगली डिलिव्हरी होती. यस बाल बाल बचावला. धावा झाल्या 28 पाहिजे. बॉल आहेत 9. 31 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 31. जय हनुमान वालिवली आणि जय हनुमान सरवली अशी ही जबरदस्त स्पर्धा या मॅच चालू आहे. दोन्ही टोळके आमने सामने. दोन टोक्यामध्ये चुरस ईर्ष्या चढाव संघर्ष अहममिका. चला बाजूचा फलंदाज लखन मात्र राहिला तर मॅच घेऊन जाईल. मात्र लखनकडे ती क्वालिटी आहे. आणि हा येस पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी. सुपर बॉलिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. जेवढे डॉट जातील तेवढे मात्र वानिवली संघाला मारक ठरतील. अटॅक करावा लागेल. आक्रमण करावं लागेल. देमाय धरणी ठाय. रन उठावं लागेल. बॉल राहिले 8 धावा पाहिजे. 28 धावांची गरज. कृपया लाईट बंद करा. कुठली गाडीची लाईट बंद करा प्लीज. हो हो येस पुन्हा द ग्रेट बॉलिंग. सुपर बॉलिंग. 7 बॉल लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. कृपया लाईट बंद केली ना. अच्छा अच्छा ओके ओके थँक्यू लाईटवाले धन्यवाद. काल गाढवाचे पाय धरले आता तुमचे धरतो. असंच आमच्यावर उपकार करा प्लीज कारण ही स्पर्धा फार मोठी आहे. राईट आर्म महोदय विकेट. पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु पाहिजे चेंडू बॅटवर आलेला नाही. हो हो आणि फलंदाज काही गरज नव्हती. फलंदाज बाद झाला म्हणजे सुसाईड. कौशल थोरवे. एवढे लोक व्हॅलेंटाईन डे काय कठीण काम आहे. आणि तो गुलाब पण काय नाही. गुलाब आहे का काय ते. अच्छा अच्छा प्लॅस्टिकचा आहे. अरे मग तकला होतं बनावट आहे. मग तिकडे मात्र ओरिजिनल दिला असता नाही. खिशात पैसे नसले तरी खाज. चला शेवटचं अंतिम षटक अखेरचा निर्वाणीचा फायनल स्लॉग व 6 मध्ये 27 धावांची गरज. 6 गेंदे 27 रन. कनोजे सगळे शिवाजी महाराजांच्या नावातली गाणी आहेत नाही. ऐतिहासिक नाव आहे सगळे कनोजे. चला नितीन दादा पुरस्कृत कसलगट संघ कॅप्टन आपल्याला या ठिकाणी पाठवायचे. यस नितीन दादा 11 श्री घोडिलदेव कसलगण घ्या प्लीज. आपला कॅप्टन इथं पाठवायचा प्लीज. तो सामना असेल तब्बल 4 षटकांना. ओनली 4 ओव्हर्स. यस शाहू पाटील आमचे शिरडोन गावचे ऑनलाईन बघतायत. शुभेच्छा आल्यात. आणि हा म्हणते फलंदाज हे शाहू मा माहिती आहे. शाहू मा हे चॉकलेट आणि कधी पण जा तुम्ही कोऱ्या नोटा घेऊन पण एकमेव व्यक्तीमध्ये डोंबिवलीमधलं कधी कोऱ्या जा. थांबा थांबा प्लीज. हे कुठले आहे बाबा. कसलखंड.
तामादार प्लीज रिव्ह्यू चेक करताय. दोन्ही संघाला विनंती आहे प्लीज. ही स्पर्धा फार पारदर्शक आहे आणि डिसिप्लिन आहे. इथं कोणाला कोणाचे लाड पुरवले जाणार नाहीत. जरी ही दामदची टीम असली तरी स्पर्धा मात्र ही टोटली पारदर्शक असेल, ट्रान्सपरन्सी असेल या स्पर्धेमध्ये. तर लखन कांबळे वाईट आहे मात्र, पण लखन कांबळेला परतावं लागेल. वाईट नाही, लखन कांबळे मात्र तुम्हाला परतावं लागेल ना. वाईटचा होता परंतु रिव्ह्यूमध्ये चेक केलं लखन कांबळे ज्या विकेटची तलाश पाहिजे होती तो दुर्दैवीरित्या बाद झाला. हे खरं म्हणजे वानवली संघासाठी अतिशय दुर्दैवी क्षण आहे, कारण ज्याच्याकडे अपेक्षा होती का तो स्कोर चेस करू शकला असता. तुमचा 12 आहे ना बाबा इथं, मग त्याला उपटायला ठेवलं इथं. नाही सांगतो तुम्हाला उपटायला म्हणजे गहू. आता पुढचं ऐकून घ्या, नाही तर इथं जाऊन तमाशा कराल. चला नेक्स्ट बॅट्समन सनी. लखन कांबळे बॅक द डगआउट. त्यांच्या मात्र परतीचे दोर मात्र कापलेले आहेत. बघूया सनी थोरवे नवीन फलंदाज, नवीन बॅटर. संघाला तारक की मालक, साधक की बाधक, अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल. घोडा मैदान जवळ. पाच बॉल. हो सुपर बॉलिंग. जबरदस्त मारा उजव्या यष्टीच्या बाहेरून गेलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप. डॉट डिलिव्हरी. 4 बॉल. जिंकण्यासाठी पाहिजे 27. जरी चौकार षटकार मारले तरी तुम्हाला हात चोळी जावं लागेल. 12 बॉल अटल असेल. हां जर असे व्हाईट गेला आणि बिहाइंड द विकेट गेला तर होऊ शकतात. शेवटच्या चेंडू 9 धावा झाले चालते इतिहास आहे. आणि हा यस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी स्वीप करायचा आहे पण तो त्याला बॉल राहिले 3. आणि सरवळी संघाचे हे जबरदस्त परफॉर्मन्स, एक्झिबिशन, गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंट्स टोटली पॉवरफुल. त्याच्या बळावर सरवळी संघाचा हा दमदार विजय दृष्टीपथात विजयापासून फक्त 2 पावले दूर आहे. हकेच्या अंतरावर. चला येणारा हो काय गोलंदाजी आहे बघूया. जबरदस्त बॅटिंग गोलंदाजी. अफलातून फक्त 17 धावाल्या पहिल्या षटकानंतर मात्र काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला टोटली व्हाईट वॉश, ज्याला मराठी म्हणतात धोबी पछाड. चला बॉल राहिले 2. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि हा येस अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. राहिला शेवटचा बॉल आणि दमदार विजयाच्या दृष्टीपथात विजयाचे डोहाले, विजयाची चाहूल जय हनुमान सरवली संघाचा. आणि सरवली बघा आता सामना मात्र टक्कर आहे मात्र बेस्ट अगेन बेस्ट. चला हा सामना फिनिश झालाय आणि सरवली संघाचा हा दबनार विजय. आणि वानवली संघाला जाताना बाबा सावकाश जा प्लीज. कुठं बसू नका धाब्यावर वगैरे, सरळ घरी जा. त्यामुळे सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच अर्थातच नो डाऊट. चांगला खेळ केला आणि आपल्या संघाला एक दमदार विजय. पहिली मुहूर्तमेढ आणि नितीनदादा 11 श्री घोडीलदेव कसलखंड त्यांच्या विरोधात नुकताच जय हनुमान सरवळी. कोण? प्रशांत पाटील. तर प्रशांत पाटील तांबादावा 7 चेंडूमध्ये 21 धावांची मॅरेथॉन